सुरुवातीला बातमी आहे ती ग्रीनलँडमधून। निवडणुका ग्रीनलँडमध्ये झाल्या आणि धक्का बसला तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना। कारण ग्रीनलँड ताब्यात घेऊ पाहणाऱ्या ट्रम्प यांना समर्थन देणाऱ्या पक्षाचाच तिथं पराभव झाला आणि डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळालंय। या पक्षाला डेन्मार्कपासून स्वातंत्र्य हवं असलं तरी अमेरिकेच्या ताब्यात जाण्यास त्यांचा विरोध आहे। पाहूया ग्रीनलँडर्सनं नेमका असा कौल का दिला, काय आहे ग्रीनलँडर्सच्या मनात। अमेरिकेत सत्तेत आल्यापासूनच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे मनसुबे अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवले। याचे पडसाद खुद्द ग्रीनलँडसह डेन्मार्कमध्येही उमटले होते। ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या अधिपत्याखालील स्वायत्त देश आहे, मात्र ग्रीनलँडची खनिज समृद्धता ट्रम्प यांना स्वस्थ बसू देत नाहीये। त्यामुळेच त्यांनी ग्रीनलँडकडे त्यांची दृष्टी वळवली होती। याच पार्श्वभूमीवर ग्रीनलँडमध्ये निवडणुका पार पडल्या आणि कुणालाही अपेक्षित नव्हता असा निकाल तिथं लागला। कारण ग्रीनलँडच्या जनतेनं अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव उधळून लावला आणि डेमोक्रॅटिक पक्षाला निवडून दिलं। डेमोक्रॅटिक पक्ष हा मध्यममार्गी उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि ट्रम्प यांचा कट्टर विरोधक आहे। जनतेनं कुणाच्या ताब्यात देश असावा याहीपेक्षा देशाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतदान केलंय असं मत काही राजकीय तज्ञांनी व्यक्त केलंय। मला वाटतं या सगळ्या राजकीय नाट्यापेक्षा राजकीय इशारे आणि संकेतांपेक्षा सुद्धा ग्रीनलँडर्सनी त्यांच्या मुद्द्यांना महत्त्व दिलंय। ट्रम्प यांच्या इशाऱ्यांमुळे त्यांच्यात अस्वस्थता होती, मात्र मतदारांनी व्यावहारिकता दाखवत वास्तवाला महत्त्व दिलंय। ग्रीनलँड कुठे जातोय, आपण तिथे कसे पोहोचणार आहोत हे जाणून घेण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं। प्रत्यक्षात अर्थव्यवस्था विकसित करण्यावर, लघु उद्योगांच्या विकासावर, मासेमारी उद्योग विकासावर, खाणकामावर, पर्यटनावर खूप लक्ष दिलं गेलं। म्हणून प्रत्यक्षात तुम्ही म्हणू शकता की एक व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारून मतदारांनी कामाला महत्त्व दिलंय। ग्रीनलँडची डेमोक्रॅटिक पार्टी ही डेन्मार्कपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या बाजूने आहे। डेमोक्रॅटिक पक्षाला या निवडणुकीत 29.9% मतं मिळाली। त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान राहणीमान सुधारणं, शैक्षणिक गुणवत्ता सुधारणं यावर भर दिला होता। तर डेन्मार्कपासून स्वातंत्र्य मिळवणं ही एक संयमी प्रक्रिया असावी अशा मताची ही पार्टी आहे। 4 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या पक्षाला केवळ 9.1% मतं मिळाली होती। तर स्वातंत्र्याचा तीव्र पुरस्कार करणारी नालेराक पार्टी दुसऱ्या स्थानी राहिली। त्यांना 24.5% मतं मिळाली, तर सत्ताधारी पक्षाला 21.4% मतं मिळाली। ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त देश आहे। 2009 पासून ग्रीनलँड स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करतोय। 2009 मध्येच डेन्मार्क सरकारनं ग्रीनलँड बेटाला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्वयंनिर्णयाचा अधिकार मान्य केला होता। डेमोक्रॅटिक पक्षाला ठराविक प्रक्रियेद्वारे स्वातंत्र्याची प्रक्रिया राबवायची आहे। त्यामुळे जनतेनेही त्यांच्या मध्यम गतीच्या या संथ विचारसरणीला मत देत विकासाला आधी प्राधान्य असल्याचं दाखवून दिलंय असं जाणकार सांगतात। मला वाटतं की हे स्पष्ट संकेत आहेत। ग्रीनलँडच्या स्वातंत्र्याबद्दलची चर्चा ही ग्रीनलँडमध्येच व्हायला हवी अशा मताचे ग्रीनलँडर्स आहेत। स्वातंत्र्य हवंच आहे, मात्र आपले भविष्य, आपली समृद्धी, आपली कल्याणकारी व्यवस्था, आपला आर्थिक विकास हा आपणच साधला पाहिजे। त्यात बाह्य हस्तक्षेप नको किंवा त्यांनी आमच्या विकासाचा आराखडा आखूच नये। आणि हेच या निवडणुकीतून सांगण्याचा प्रयत्न मतदारांनी केला। ही आपली निवडणूक आपल्या भविष्याबद्दल, आपल्या निवडींबद्दल आणि आपल्या एजन्सीबद्दल आहे। हाच तो शक्तिशाली संदेश लोकांनी दिलाय। ग्रीनलँड बेटाची लोकसंख्या 56,000 इतकी आहे। हा बेट खनिज समृद्ध असल्यानंच अमेरिकेला आपल्याकडे हवाय। ग्रीनलँडचा बहुतांश भाग बर्फाच्छादित आहे। 4 लाख चौरस मीटर जमीन मात्र बर्फानं झाकलेली नाही। इथंच 38 खनिजांचे हलके जड साठे आहेत। तांबे, ग्रॅफाइट, निओबियम, टायटॅनियम आणि रेडियमचे मोठे साठे आहेत। शिवाय पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजांचेही महत्त्वपूर्ण साठे आहेत। यापैकी निओडिमियम आणि प्रासोडायमियम यामध्ये विशेष चुंबकीय गुणधर्म असतात। त्यांचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनं आणि पवन ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक असणारे टर्बाईन तयार करण्यासाठी केला जातो। ग्रीनलँडमध्ये जगातील दुर्मिळ 25% घटक सुमारे 15 लाख टनांपर्यंत असू शकतात। शिवाय ग्रीनलँडच्या मोक्याच्या स्थानामुळे ते संरक्षण दृष्ट्याही महत्त्वाचं आहे। दुसऱ्या महायुद्धात नाझींना रोखण्याचा एक मार्ग म्हणून या बेटाकडे पाहिलं गेलं। शीतयुद्धात युरोप, उत्तर अमेरिका यांच्यातील सागरी मार्गांवर नियंत्रणासाठी योग्य अशी ही जागा ठरली। कारण हे बेट भौगोलिकदृष्ट्या आर्क्टिकच्या जवळ आहे। इथं आजही अमेरिकन सैन्य तैनात आहे। या तळाचा उपयोग बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो।
मात्र असं मोक्याचं बेट आपल्या ताब्यात हवं यासाठी ट्रम्प आग्रही आहेत. त्यामुळे सत्तेत येताच त्यांनी ग्रीनलँडकडे लक्ष वळवलं होतं. त्यांच्या या सततच्या विधानांमुळेच ग्रीनलँडमध्ये मुदतीपूर्वीच निवडणुका घेण्यात आल्या. परंतु आम्हाला आमचं स्वातंत्र्य हे आमच्या मताप्रमाणे हवं, आम्हाला हवं तसं पाहिजे, त्यात इतर कुणाचाही हस्तक्षेप नको असाच बाणा ग्रीनलँडर्सनी अमेरिकेला आणि पर्यायानं ट्रम्प यांना दाखवून दिलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.